नमस्कार मित्रांनो, तर कसे आहात तुम्ही? होप सो तुम्ही सगळे चांगलेच असाल. तर आज आपण बघणार आहोत, की पार्केट फाईल फॉर्मॅट हे काय असतं? म्हणजे हे कसं असतं आणि डेटा इंजिनिअरिंगमध्ये याचा यूज कसा होतो? किंवा डेटा ॲनालिस्ट, डेटा रिलेटेड डोमेनमध्ये याचा यूज हा कसा होतो? जसं की आपल्याला माहीत आहे, की CSV, जेसन किंवा MySQLचे टेबल या फॉर्मॅटमध्ये आपण डेटाबेसमध्ये स्टोअर करत असतो. CSV, जेसनचा डेटा हा कशाप्रकारे स्टोअर होतो? हे सुद्धा आपण पाहिलं आहे किंवा हे कॉमनली सगळ्यांना माहीत असतं मोस्टली. जेव्हा ETL प्रोसेसमध्ये एक्स्ट्रॅक्ट, ट्रान्सफॉर्म, लोड ही प्रोसेस जेव्हा डेटा इंजिनियर जेव्हा करत असतात, तेव्हा त्याच्यामध्ये मोस्टली CSV फॉर्मॅट हा यूज केला जातो, जेव्हा डेटा हा लोड केला जातो. तर पार्केट फाईल फॉर्मॅट हा जो फाईलचा फॉर्मॅट आहे, तो कुठे वापरला जातो? तर हा जो फाईलचा फॉर्मॅट आहे, तो आफ्टर जेव्हा डेटा लोड केला जातो CSVमध्ये, त्याच्यानंतरच्या स्टेप्समध्ये मोस्टली पार्केट फाईल फॉर्मॅटमध्ये डेटा स्टोअर केला जातो किंवा कन्व्हर्ट केला जातो. मग ते का? बिग डेटा आणि डेटा इंजिनिअरिंगमध्ये याचा यूज काय? तर चला मग बघूया. याचे फीचर्स तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, की फर्स्ट आहे ओपन सोर्स हे इझिली अवेलेबल होतं. सेकंड आहे पार्केट स्टोअर डेटा इन कॉलमनार स्टोरेज फॉर्मॅट. तर हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. इंटरव्ह्यूमध्ये मोस्टली विचारतात, की कॉलमनार स्टोरेज फॉर्मॅट म्हणजे काय? याच्या नावामध्येच दडलंय. कॉलमनार स्टोरेज फॉर्मॅट म्हणजे काय? अ, चला तर डायरेक्ट एक्सेल शीटवरती जाऊया. आता एक्सेल शीटवरती तुम्ही पाहू शकता, हा एक टेबल आहे. ठीक आहे. ह्या टेबलमध्ये 3 कॉलम आहेत. प्रॉडक्ट, यूजर आणि प्राईस. एकदम बरोबर. तर आता हा डेटा समजा हा आहे Flipkartचा किंवा आहे Amazonचा. एखादा युजर आहे आणि तो Amazonवरून किंवा Flipkartवरून एखादं प्रॉडक्ट यूज करतोय. एखादा युजर नाही, आपण 5 युजर म्हणूया डायरेक्ट. चला, ॲट अ टाईम 5 युजर Flipkartवरती जाऊन एखादी गोष्ट ऑर्डर करताय. पहिल्या युजरनी शूज ऑर्डर केला, दुसऱ्या युजरनी शूज ऑर्डर केला, तिसऱ्यानी मोबाईल, चौथ्यानी लॅपटॉप आणि पाचव्यानी लॅपटॉप असं त्यांनी ऑर्डर केलं. आता Flipkartवरून हा डेटा Flipkartच्या डेटाबेसमध्ये स्टोअर होत असणार आहे मागे. आता तो MySQL, CSV किंवा XYZ फॉर्मॅटमध्ये तो स्टोअर होत असणार आहे. तर जेव्हा तो CSV किंवा दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर होतो, तेव्हा तो रो स्टोरेज फॉर्मॅटमध्ये स्टोअर होत असतो. आता रो स्टोरेज फॉर्मॅट म्हणजे काय? तर रो स्टोरेज फॉर्मॅट म्हणजे तो रो वाईज डेटा स्टोअर होतो. आता तुम्ही बघू शकता, ही ही पहिली जी रो आहे, त्याच्यामध्ये शूज हा A1 ब्लॉकमध्ये आहे. यू1 जे आहे युजर 1 हे B1 ब्लॉकमध्ये आहे. हे प्राईस जे आहे 20,000 हे C1 ब्लॉकमध्ये आहे. म्हणजेच A1, B1, C1 असा जर डेटा स्टोअर होत असेल, तर त्याला काय म्हणतात? रो स्टोरेज फॉर्मॅट. त्याला म्हणतात रो स्टोरेज फॉर्मॅट. इथेच लिहितो मी. याला म्हणतात रो स्टोरेज फॉर्मॅट. ठीक आहे. याला हायलाइट पण करतो मी तुमच्यासाठी. हायलाइट केलं कसं ना डोळ्यात राहतं थोडंसं. हे आहे रो स्टोरेज फॉर्मॅट. A1 शूज, B1 यू1 युजर 1, C1 प्राईस. अशा प्रकारे मध्ये ही रो स्टोअर झाली टेबलमध्ये रो वाईज. तर याला म्हणतात रो स्टोरेज फॉर्मॅट. लगेच ही दुसरी रो स्टोअर होते. त्याच्यानंतर तिसरी, त्याच्यानंतर चौथी, पाचवी आणि असं सो ऑन. जर अशा 1,00,000 जरी रोज असतील, तर रो बाय रो, रो बाय रो, रो बाय रो, रो बाय रो डेटा स्टोअर होतो. त्याला म्हणतात रो स्टोरेज फॉर्मॅट आणि हे मोस्टली कशात असतं? CSVमध्ये. CSV किंवा दुसऱ्या डेटा टाइपमध्ये. तर आपण CSV लिहूया. ठीक आहे, CSV. तर आता आपण काय पाहिलं? तर पार्केट फाईल फॉर्मॅट बघतोय ना आपण. तर पार्केट फाईल फॉर्मॅटमध्ये काय होतं? पार्केट फाईल फॉर्मॅटमध्ये काय होतं? तर पार्केट फाईल फॉर्मॅटमध्ये कॉलमनार स्टोरेज फॉर्मॅटमध्ये डेटा स्टोअर होतो. कॉलमनार स्टोरेज फॉर्मॅटमध्ये डेटा हा स्टोअर होत असतो पार्केट फाईलमध्ये. तर आता बघूया कॉलमनार म्हणजे काय? रोमध्ये इझी आहे. सगळं नावातच दडलेलं आहे. जसं की तुम्ही पाहिलं रो स्टोरेज फॉर्मॅटमध्ये रो वाईज होतो. तर कॉलमनारमध्ये काय होत असणार आहे? अगदी बरोबर.
कॉलम स्टोरेज फॉर्मॅटमध्ये डेटा स्टोअर होत असणार आहे. पहिल्यांदा हा कॉलम स्टोअर होणार. पहिल्यांदा A1, पहिल्यांदा A2, A3, A4, A5, A6 असा डेटा स्टोअर होणार. A1, A2, A3, A4 अँड सो ऑन. त्याच्यानंतर काय स्टोअर होणार? त्याच्यानंतर होणार B1, B2, B3, B4 अँड सो ऑन. अशा प्रकारे डेटा स्टोअर होणार. तर हाच डिफरन्स आहे रो स्टोरेज फॉर्मॅट आणि कॉलमनर स्टोरेज फॉर्मॅटमध्ये. कॉलमनर पार्केट फाईल फॉर्मॅटचा हाच एक खूप इम्पॉर्टंट फीचर आहे की तो कॉलमनर स्टोरेज फॉर्मॅटमध्ये डेटा स्टोअर करतो. ठीक आहे, इथपर्यंत समजलं? परफेक्ट. आता जाऊया पुढच्या फीचरकडं. पुढचा फीचर काय आहे? कंप्रेस्ड. इंटरव्ह्यूमध्ये जर विचारलं तर मोस्टली तुम्ही ओपन सोर्स हे तर कोणी तुम्ही सांगाल इझिली, हे न विसरण्यासारखी गोष्ट आहे. कॉलमनर स्टोरेज फॉर्मॅट तुम्हाला समजलं. तुम्ही दोन्ही गोष्टी एक्सप्लेन करू शकता की रो स्टोरेज फॉर्मॅट म्हणजे काय असतं, CSV मध्ये ते कसं वर्क होतं, पार्केट कॉलमनर स्टोरेज फॉर्मॅट असतं आणि ते कसं इथे वर्क होतं. आता थर्ड काय आहे? कंप्रेस. त्याच्या अगोदर त्याच्या पुढचं फीचर बघूया, बेस्ट फॉर ओलॅप. बेस्ट फॉर ओलॅप म्हणजे काय? तर ऑनलाईन ॲनालिटिकल प्रोसेसिंग. मागची व्हिडिओ तुम्ही बघू शकता. पूर्ण ओलॅप आणि OLTPवर आपण एक्सप्लेनेशन केलं आहे डिटेलमध्ये. तर OLAP ऑनलाईन ॲनालिटिकल प्रोसेसिंगसाठी पार्केट फाईल ही बेस्ट काय आहे? तर ती कॉलमना स्टोरेज फॉर्मॅटमध्ये स्टोअर करते डेटा. याच्यामध्ये ना स्पीड थोडी जास्त असते. सेकंड काय? कंप्रेस्ड. कंप्रेस्ड म्हणजे, तर मी सांगतो आता कंप्रेस्ड म्हणजे काय? हा सेम टेबल समजा, हा सेम टेबल आपण कशात स्टोअर केला आहे? हा CSV मध्ये. समजा हा डेटा, हा टेबल आहे CSV मध्ये. हाच डेटा सेम आपण स्टोअर केला पार्केट फाईल फॉर्मॅटमध्ये. नाव देऊया आपण, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल समजायला. याला मी दिलं फाईल 1 नाव. फाईल 1 डॉट CSV मध्ये स्टोअर केला. हा डेटा आपण CSV मध्ये स्टोअर केला. ठीक आहे. सेम फाईल आपण फाईल 1 पार्केटमध्ये स्टोअर केली. पार्केट फॉर्मॅटमध्ये स्टोअर केली. ठीक आहे. याची साईज किती आहे माहिती आहे का? ॲक्च्युअल साईज डेटाची किती होते CSV मध्ये? समजा याची होते 20 MB. 20 MB ची फाईलची साईज बनली ही. जेव्हा तुम्ही ती फाईल किंवा तोच टेबल पार्केट फॉर्मॅटमध्ये स्टोअर करता, तर ऑटोमॅटिकली काय होतं माहिती आहे का? त्याची साईज होऊन जाते 5 MB. 5 MB आणि हे 20 MB आपण ॲप्रॉक्सिमेटली घेतोय, पण एवढा डिफरन्स तरी होतोच मिनिमम डेटामध्ये. जेव्हा CSV किंवा एखादा MySQL XYZ टेबल तुम्ही फॉर्मॅटमध्ये स्टोअर करता एक टेबल, आणि जेव्हा त्याला पार्केटमध्ये कन्वर्ट करता, तर ऑटोमॅटिकली त्याची साईज ही भरपूर कमी होते. ती कशी काय कमी होते? तर पार्केट फाईल फॉर्मॅट बॅकएंडला काय करतं? ते बॅकएंडला एक अल्गोरिदम यूज करतं. कोणतंही अल्गोरिदम यूज करतं? तर ते बॅकएंडला कंप्रेशन अल्गोरिदम यूज करतं. कंप्रेशन अल्गोरिदम म्हणजे काय? सोप्पं आहे. आता समजू, आणखीन डिटेलमध्ये जाऊया. ठीक आहे. आता हे विसरून जा. रो स्टोरेज फॉर्मॅट हे सगळं काही विसरून जा. आता आपण फोकस करूया पूर्ण पार्केट फाईलवरती या. पार्केट फाईल जेव्हा 20 MB होती, दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये त्याला कन्व्हर्ट केलं. पार्केटमध्ये कन्व्हर्ट केल्या ऑटोमॅटिकली कंप्रेस झाली 5 MBत. कंप्रेशन अल्गोरिदम बॅकएंडला यूज करा. त्यासाठी ते डिफरंट इन ऑटोमॅटिक लायब्ररीज यूज करतं, जसं की स्नॅपी, gzip, ब्रॉटली, ZSTD या टाईपच्या लायब्ररीज आहेत. ते अल्गोरिदम कंप्रेशन अल्गोरिदम अप्लाय करतात आणि त्याची साईज छोटी करतात. आता हे अल्गोरिदम वर्क कसं करतं? तर सोप्पं आहे. आता हे पहा तुम्ही, ह्या CSV फॉर्मॅटमध्ये हे शूज आहे. ह्या शूजमध्ये किती कॅरेक्टर येतो? या शूजमध्ये इथे लिहितो मी, इथे लिहितो. या शूजमध्ये आहेत 5 कॅरेक्टर, बरोबर? या शूजमध्ये किती आहेत? हे खालीच लिहूया आपण, इथे नको. ह्या शूजमध्ये किती कॅरेक्टर आहेत? तर 5. याच्या खालच्या शूजमध्ये पण 5. ठीक आहे. मोबाईलमध्ये 6 कॅरेक्टर आहेत. लॅपटॉपमध्ये 6 कॅरेक्टर. खाली 6 कॅरेक्टर. बघू शकता 5, 5, 6, 6, 6 असे कॅरेक्टर आहेत. आता हे अल्गोरिदम कसं वर्क करतं पार्केटमध्ये, जेव्हा कंप्रेशन अल्गोरिदम बॅकएंडला वर्क होतं, ते काय करतं माहिती आहे का? शूजला असाइन करतं, बायनरी इन्कोडिंग करतं. ते बायनरी फॉर्मॅटमध्ये नंबरिंग करतं. आता ह्याला काय करतं, ते 0 असाइन करून टाकतं. मग खाली काय येणार? 0. मग त्याच्या खाली काय करतं, मोबाईलला 1 असाइन करून टाकतं. त्याच्या खाली काय येणार?
1 येणार. सॉरी, इथे 7 असायला पाहिजे ना? इथे 7 असेल, इथे पण 7 असेल. नाही, नाही, इथे 6च आहे, सॉरी. 6च आहे. 6च कॅरेक्टर आहेत ना? 6च कॅरेक्टर आहेत. इथे असेल 2, कारण हा आहे लॅपटॉप. 0 असाइन केलं शूजला, मोबाईलला काय असाइन केलं 1 आणि लॅपटॉपला काय असाइन करतं हे 2. अशा प्रकारे असाइन करतं. आता मला सांगा, याची साईज जास्त आहे की याची साईज जास्त आहे? एक्झॅक्टली. दिसतं आहे स्क्रीनवरती की याचीच साईज जास्त आहे. तर हेच होतं. पार्केट फाईल फॉर्मॅट जेव्हा बॅकएंडला कंप्रेशन अल्गोरिदम यूज करतं, तर ते बायनरी इन्कोडिंग करतं आणि हेच सिग्निफिकंटली फाईलची साईज रिड्यूस करतं. समजलं कंप्रेशन म्हणजे काय असतं? कंप्रेसमध्ये सुद्धा तुम्ही भरपूर गोष्टी सांगू शकता, की बॅकएंडला कंप्रेशन अल्गोरिदम यूज करतं वगैरे, ठीक आहे. आता हे नोट्स तुम्ही तुमच्या हिशोबाने किंवा तुमच्या वेनी तुम्ही लिहू शकता. कंप्रेशन रिदम हे यूज करतं, ठीक आहे. आणि या दोन गोष्टींमुळेच काय होतं, हे बेस्ट आहे ओलॅपसाठी. बेस्ट आहे ओलॅपसाठी. आता हे आपण ना खरं तर खाली टाकायला पाहिजे आणि ह्याच्या खालचा जो पॉइंट आहे फीचर, ते आपण वर टाकायला पाहिजे. प्रोजेक्शन पुश डाउन. पण आता अगोदर प्रोजेक्शन पुश डाउन बघू आणि मग तुम्हाला समजेल की हे बेस्ट फॉर ओलॅप का आहे. तर प्रोजेक्शन पुश डाउन म्हणजे एकदम सोप्पं आहे. आतापर्यंत आपण पाहिलं की कॉलमना स्टोरेजमध्ये डेटा म्हणजे स्टोअर होतो. आता हा समजा ही क्वेरी आहे. सिलेक्ट सम प्राइस फूड फ्रॉम टेबल 1. टेबल 1 नाही, फाईल 1. ही दुसरी क्वेरी आहे. आपण फाईल 1 आहे आपली ती. ती आपली फाईल 1 आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्राईसचा सम हवा आहे. ठीक आहे. प्राईस आहे ते. हां, फूड नको. फूड काढून टाकूया. सिलेक्ट सम प्राइस फ्रॉम फाईल 1. ही क्वेरी मी ह्या दोन्ही टेबलवरती जर हिट केली, तर सगळ्यात लवकर आन्सर किंवा सगळ्यात लवकर आउटपुट कोणता टेबलवरती भेटेल आपल्याला? तर तो सगळ्यात लवकर आउटपुट आपल्याला पार्केट टेबलवरती भेटेल. तर कसं काय? जेव्हा आपण ही क्वेरी हिट करतो, सिलेक्ट सम प्राइस फ्रॉम फाईल 1, याच्यामध्ये आपल्याला सम हवा आहे. कशाचा? प्राइस कॉलमचा. तर फाईल 1 मध्ये. तर तो काय करणार? सी-एस-वी फाईल असेल तर तो रो बाय रो जाणार. रो बाय रो चेक करणार. ही प्राईस पहिल्यांदा घेणार, त्याच्यानंतर खाली जाणार. मग ह्या प्राईस ह्या दोघांची सम करणार, नंतर खाली जाणार. त्याच्यानंतर या तिघांची सम करणार, या 3 प्राईसची. त्याच्यानंतर खाली जाणार. ह्या 4 सम्स करणाऱ्या सॉरी, ह्या 4 प्राईसची सम करणार. त्याच्यानंतर खाली जाणार. या सगळ्या प्राईसची सम करणार. हे जे आहे ना, हे किती लेंदी प्रोसेस आहे. म्हणजे एका समची म्हणजे ह्या सम कॉलम, ह्या सम व्हॅल्यूजची प्राईस करण्यासाठी प्रॉडक्ट आणि युजर थ्रू सुद्धा तो जातोय. रो बाय रो, रो बाय रो. तर तो टाईम घेणारच. पण जेव्हा सेम क्वेरी आपण पार्केट फाईल फॉर्मॅटवरती यूज करतो, तर तो काय करतो? डायरेक्टली प्राईस कॉलमवरती जातो तो. डायरेक्टली प्राईस कॉलमवरती जातो आणि ह्या दोघांना इग्नोर मारतो. टोटली इग्नोर मारतो. हा डायरेक्टली प्राईस फॉर्मॅटवरच फोकस करतो. बाकी तो वन बाय वन जात नाही. डायरेक्ट प्राईसवरती जातो, सम काढून आपल्याला आउटपुट देतो. आपल्या त्यात टाईम पण वाचतो, एक्झिक्युशन टाईम. सो त्याच्यामुळं यालाच म्हणतात प्रोजेक्शन पुश डाउन. प्रोजेक्शन पुश डाउन म्हणजे बाकीच्या 2 कॉलमला इग्नोर करणं. आता हे तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या नोट्समध्ये लिहिता, ते तुम्ही लिहा. पण मी तुम्हाला शॉर्टमध्ये हिंट देतो, की प्रोजेक्शन पुश डाउन इज इक्वल टू इग्नोर बाकीचे लोकं अँड फोकस ऑन मेन लोक. ठीक आहे. मेन लोक काय आपला ह्याच्यात, मेन मेन काय आपला मेन कॉलम ह्याच्यामध्ये तर प्राईज आहे. बाकीचं जे 2 आहेत हे कॉलम, हे इग्नोर करायचे. तेच आहे प्रोजेक्शन पुश डाउन. आणि ह्या 3 फीचर्समुळं प्रोजेक्शन पुश डाउन असेल किंवा कंप्रेशन असेल किंवा कॉलमनार स्टोरेज फॉर्मॅट असेल, तर या 3 फीचर्समुळंच हे काय आहे? बेस्ट फॉर ओलॅप आहे. ऑनलाईन ॲनालिटिकल प्रोसेसिंग. ॲनालिटिकल प्रोसेसिंगमध्ये आपण काय करतो? पॉवर BI टीम किंवा ॲनालिस्ट टीम, BI टीम काय करते? तर क्वेरी हिट करते. अशा SQLच्या क्वेरी हिट करून ॲनालाइज करत असते, की या वर्षाचं ॲव्हरेज किती झालं, की या महिन्याचं सेल किती झालं टोटल. मग त्यांच्याकडे असा टेबल असतो. या टेबलवरतीच अशा प्राईजवरती ते हिट करून बघतात. सगळ्यात जास्त ऑर्डर केलेले प्रॉडक्ट्स कोणते? ॲव्हरेज काढतात. हे सगळं काढण्यासाठी त्यांना ते क्विक रिझल्ट्स हवे असतात. क्विक ॲनलायझेशन म्हणतात का त्याला? असं काहीतरी असेल. क्विक ॲनलाईज जे करायसाठी ते क्वेरी यूज करतात ना, ती क्वेरी आउटपुट कुठे लवकर देते? तर
पार्केट फाईल फॉर्मॅटवरती. म्हणून मोस्टली बिग डेटा आणि डेटा इंजिनिअरिंगमध्ये आजकाल जेव्हा आपण टेबल स्टोअर करतो किंवा टेबल लोड करत असतो, तेव्हा मोस्टली पार्केट फाईल फॉर्मॅटमध्ये करतात. आणि हे मोस्टली कुठल्या प्लॅटफॉर्मवरती यूज केलं जातं, तर अजूर डेटा लेक, Databricksमध्ये यूज केलं जातं, स्पार्कमध्ये यूज केलं जातं, स्नोफ्लेकमध्ये यूज केलं जातं, MS फॅब्रिक आणि AWS ग्लू या प्लॅटफॉर्मवरती हे मोस्टली आपण पार्केट फाईल फॉर्मॅट यूज करू शकतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की पार्केट फाईल फॉर्मॅट काय असतं. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत असाच एक फाईल फॉर्मॅट आहे, डेल्टा फाईल फॉर्मॅट किंवा डेल्टा टेबल्स म्हणू शकतो आपण त्याला. डेल्टा लेक नाही, डेल्टा फाईल फॉर्मॅट हे दोन गोष्टी खूप वेगळ्या आहेत. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या डेटाशी रिलेटेड जे काही मित्र आहेत त्यांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू.